संग्रहालयात जा, तुम्हाला सुसर विभागात काही गर्दी दिसणार नाही, सगळी गर्दी माकड विभागातच दिसते. मग काय असतो प्रकारात, तर असं शैथिल्य येऊन पडलेल्या प्राण्याला कोण बघत बसणार? 8-8 दिवस ती सुसर हलत नाही. जरा हल्ली तर बातमी होते, लोक म्हणतात हल्ली हल्ली आज. म्हणजे काय शास्त्रकारांना असं सुचवायचंय मकरचे लोक न हलता पडून राहतात? तसं नाही आहे. ह्या लोकांना ना प्रारब्ध थोडं प्रतिकूल असतं. शनीची राशी आहे आणि शनी हा एकच ग्रह असा आहे की ज्याला कसलीही आणि आतमध्ये वासना नाही. बाकीच्या ग्रहांमध्ये एक एक वासना आहे. हा ग्रह जीवाला शिवाचं रूप दाखवणार आहे असं ज्योतिषशास्त्रात म्हटलंय. म्हणून 7.5 माणसं बदलतात. तुमच्यापैकी ज्यांची राशी सिंह आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांना आता काही दिवसासाठी 7.5 आली आहे. मग काही दिवसासाठी का म्हणतो मी, तर तो परत मागच्या राशीत जातो, वक्री होतो वगैरे. पण ह्या 7.5 त्या मनुष्याला कित्येक गोष्टी कळतात की मी ज्याला माझे भाऊ समजत होतो, बहिणी समजत होतो, त्या अशा निघाल्या. म्हणजे थोडक्यात वासनाक्षय करण्यासाठी ती येते. तो त्या राशीचा मालक आहे आणि त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी परमार्थामध्ये जावं यासाठी तो ऐहिक जीवन त्यांचं खडतर ठेवतो. छोट्या छोट्या गोष्टीत प्रारब्ध प्रतिकूल असतं. बघा साधी गोष्ट आहे, कर्क राशीचा माणूस जेवायला बसतो, कोणीतरी सहज टीव्ही लावतो तर त्याला बेडेकर लोणची, ठाकूर मसाले वगैरे जाहिराती दिसतात, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. मकरवाल्यांनी पहिला घास घेतला की आलं सपट लोशन. कोण कमर खाजवतोय, कोण पाय खाजवतोय, एकदम क्लोजअपच येतो, त्याचा घासच तोंडात फिरायला लागतो. वृषभ राशीचा माणूस सहज टीव्ही लावतो तर मिस इंडियाची छान दृश्य दिसतात. मकरवाल्यांनी टीव्ही ऑन केला, उन्हाळी भुईमुगाची लागवड, बैलांचे रोग, काय काय दिसायला लागतं. प्रारब्ध असं फार साथ देत नाही. मुंबईमध्ये एक सामंत नावाच्या 80 वर्षाच्या वृद्ध बाई आहेत. एकदा मला म्हणाला, हो माझ्या पत्रिकेत फॉरेनचा योग आहे का बघा. तर गंमत तर चालली होती. म्हटलं आजी फॉरेनला जाण्याचे डेफिनेट योग असतात, ते तुमच्या पत्रिकेत नाही आहेत. ते म्हटलं बघा मी आता पुढच्या आठवड्यात मस्कतला चालले, म्हणजे जावई न्यायला येत आहेत. मी बरं म्हटलं. दुसऱ्या दिवशी फोन आला, बघा 6 दिवस राहिले, मग 5 दिवस राहिले आणि जाण्याच्या दिवशी मला पुन्हा फोन केला, आज मी निघाले दुपारच्या फ्लाईटने, मला निरोप द्यायला तुम्ही आलं पाहिजे. मी गेलो एअरपोर्टवर. त्या आजी विमानात बसल्या, विमानाने टेक ऑफ घेतला. 50 मिनिटात विमानामध्ये काहीतरी गडबड झाली. त्या पायलटने खालच्या सगळ्या एअरपोर्टना विचारलं, कुठे लँडिंग सिग्नल मिळाला नाही, म्हणून तेच प्लेन घेऊन तो परत बॉम्बे एअरपोर्टला यायला लागला. जावई मिथुन राशीचे होते. विमान लँड करायला लागल्यानंतर ते जावई म्हणाले, मम्मी चला मस्कत आलं. त्या आजीबाई किलकिले डोळे करत म्हणाल्या, मुंबई सारखं तर दिसतंय मस्कत. मग त्यांचं विमान एअरपोर्टवर आल्यावर त्यांची सोय केली होती सेंटॉर हॉटेलमध्ये तात्पुरती. तिथेही चाणाक्षबाई गॅलरीत उभं राहून म्हणते, अहो पण मुंबईत आलो का बरं? म्हणजे कशावरून? ती काय हायवेवर गाय बसली आहे. हायवे आहे का गायवे आहे? तिथे उंट बसतात. आणि मग तिला खरी परिस्थिती कळल्यावरती म्हणले, नाही हो माझ्यामुळे एवढ्या लोकांना परत यायला मी नाहीच जात. कधी कधी बघा असं एक मुलगी होती बिचारी मकर राशीची, 30 वय झालं तरी लग्न झालं नव्हतं. देवासमोर उभी राहिली, देवा मला काही नको, माझ्या आईला चांगला जावई मिळू दे. झालं, महिन्याभरात धाकट्या बहिणीचं लग्न झालं. मकर राशीचा एक मुलगा होता, आईवर अत्यंत प्रेम. आई गावाकडे, दिवाळी जवळ आली म्हणून आईला साडी घेण्यासाठी निघाला. 1000 रुपयाची साडी, सिल्कची साडी होती, त्याला फार आवडली. पण आई रागवणार. मग त्याला म्हणाला, साहेब हे लेबल काढून टाका आणि इथे 100 रुपयाचं लेबल लावा. त्याने तसं केलं. त्याने छानपैकी पार्सल त्या आईला पाठवून दिलं. खुश झाला. 2 महिन्यांनी आईचं पत्र आलं, तू पाठवलेली 100 रुपयाची साडी मी शेजारणीला 250 रुपयाला विकली, अशा 10 साड्या आणखी पाठव. घामाघूम झाला हो बिचारा. म्हणजे असं फार निखळ आनंद वगैरे शनी म्हणतो नको. 7.5 तो जसं मनोरंजनाची साधनं काढून घेतो अंतर्मुख करण्यासाठी, तसं मकरवाल्यांचं थोडंसं होतं. अध्यात्माला खूप चांगली राशी आहे. कुंभची राशी आहे, ते कुंभवरनच कळेल की त्याच्या हातात एक भरलेलं मडकं आहे, एम्प्टी व्हेसल नाही, ते पाण्याने भरलेलं मडकं म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. फार ज्ञानी माणसं आहे. पण ज्ञानी असली तरी त्याच्या 5 गोष्टी बघा, पुरुष, वायू, स्थिर, परत शनी सारखा स्थिर ग्रह मालक
आणि पाण्याने भरलेलं भांड, म्हणजे सगळी ज्ञानवंतांची, शास्त्रज्ञांची, विचारवंतांची, बुद्धिवंतांची राशी. अर्थात प्रपंचाला लवकर कंटाळते. कुंभ राशीच्या माणसाशी लग्न केलेली मुलगी जी असते तिच्या लक्षात येतं की याचं इंटरेस्ट खूप लवकर कमी होतं. कारण 4 काटक्या जमवायच्या, 2 अंडी घालायची आणि ती उबवत बसायचं, एवढंच त्यांची महत्वाकांक्षा नसते. त्यांना असं वाटत असतं आकाशाला गवस निघालाय. म्हणून वृषभ राशीच्या मुलींनी कुंभ राशीच्या मुलीशी लग्न करू नये. ती शृंगाराची हाक मारते, हा अल्ट्राव्हायोलेट इन्फ्रारेड करत बसतो. कुंभवाल्यांनी कुंभवालीशीच लग्न करावं. घरात प्रचंड सन्नाटा असतो, दोघे मिळून थिसिस लिहित असतात. अंधार पडतो म्हणते दिवा लावते. हा तिलाच विचारतो आपण कोण? ती म्हणते या देहाला आपली पत्नी म्हणतात. अरे आपलं लग्न झालं नाही का? बस बस काय हरकत नाही. अशी स्कॉलर लोकांची राशी आहे. लोकमान्य टिळकांवर कुंभ राशीचा फार मोठा प्रभाव होता, जरी त्यांची राशी नसली का. किती ज्ञानवंत बुद्धिवंत लोक आहेत, फार बडबड करत नाही, ज्ञान देतात. असं झालं एकदा की त्यावेळेचा एक इंग्लिश माणूस का युरोपियन त्यांना म्हणाला की का हो मला एवढं मराठी चांगलं येतं, मी किती शुद्ध मराठी बोलू शकतो तुम्ही पाहिलंय, तुम्ही मला मराठी का नाही म्हणत? टिळकाने काही हुज्जत घातली नाही. त्यांना म्हणाला आपण ह्याच्यावर नंतर बोलू, आता माझं एक काम करा, तुम्ही आगरकरांच्या घरी जा आणि आगरकर घरी आहेत का बघून या. तो गेला बिचारा. त्यांनी पटकन त्यांची बायको आत गेली. हल्लीच्या मुली हाय करून अंगावरच येतात, तसं नाही. ती मागे गेली आणि याने विचारलं आगरकर आहेत का? तर त्या पडद्याआडून म्हणाल्या खुंटीवर पागोटं दिसत नाहीये. नाही पागोटं नको आहे, आगरकर आहेत का? तर नाही, कोपऱ्यात काठी पण दिसत नाही. मग तो जरा घाबरलाच. म्हणाला नाही नाही मला आगरकर हवे आहेत, ते आहेत का? कोपऱ्यात चपला पण नाही आहेत. मग तो परत आला. म्हणला काय वेडी आहे को त्यांची बायको, मी आगरकर विचारते काठी बिठी बोलते. टिळक म्हणले ह्याचसाठी मराठी आईच्या पोटी जन्म घ्यायला लागतो, मग तुम्हाला ही भाषा कळते. तर तुम्हाला ही मराठी मी तेव्हा म्हणेन. थोडं विश्वामित्र वसिष्ठासारखं उदाहरण झालं. अशी ही मंडळी ज्ञान देत असतात. एक किस्सा राशीच्या लोकांना फार आवडतो की मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या लेक्चरला कुंभ राशीचे प्रोफेसर आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाले मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण तुम्ही चांगले मार्क्स मिळून मेडिकलला ऍडमिशन मिळवलेत. उत्तम डॉक्टर व्हायचं असेल तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची किळस वाटता कामा नये आणि तुमचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं पाहिजे. आता सगळ्यांनी माना डोलवल्या. पण त्या प्रोफेसरनी एक अतिशय गलिच्छ चिनी मातीचं भांड आणलं, त्यात तेवढंच गलिच्छ पाणी होतं. ते बघितल्याबरोबरच पोटात ढवळायला लागलं असतं. तरी त्या प्रोफेसरनी त्या पाण्यात बोट बुचकळलं आणि चाखलं आणि म्हणले तुम्ही पण या एकेकाने चाखा, म्हणजे किळस वाटत नाही, सिद्ध होईल. आता आपल्या सरांनी चाखलं नाही कसं म्हणायचं? एक जण वाकडं तोंड करून आला, बोट बुचकळलं, चाखलं, जागेवर जाऊन बसलं. प्रोफेसर खुश झाले. म्हणाले मला फार आनंद वाटला, तुम्हाला किळस वाटत नाही तुम्ही सिद्ध केलं. पण मला वाईट पण वाटलं, तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं नाहीये. मी हे बोट बुडवलं आणि हे चाखलं, तुम्ही बुडवलेलं चाखत बसलात. अशा पद्धतीने ज्ञान देणारे हे लोक आहेत. एकच आहे, कुंभ राशी जरा वातुळ आहे, वायू तत्वाची शेवटची राशी. मिथुन, मतुळ आणि कुंभ. ते एका बस स्टॉपवर एक कुंभ राशीची गोल मटोल जाड जोड बाई उभी होती. तिच्याच पुढे एक अगदी हडकोळायचा उभा होता. त्या बाईला सारखं गयावया करत होता, ताई ढकलू नका, ताई ढकलू नका. त्या बाईने 4-5 वेळा ऐकून घेतलं. म्हणाली कमाल आहे माणसाची, मी श्वासोश्वास पण करायचा नाही का? अशा 1-2 गोष्टी सोडल्या तर बाकी चांगली आहे ती कुंभ राशी. पण राशी चक्राचा शेवट होतो मीन राशीने. आणि मीनेचं काय चिन्ह दाखवलंय? 2 मासे असे विरुद्ध दिशेला पोहत आहेत. काय सुचवायचंय शास्त्रकारांना की एक स्वभाव सरळ असतो आणि पापविरोध असतो, असं सुचवायचंय. मीनेची खरी वैशिष्ट्य अशी आहे, फार चांगले लोक असतात, पापविरू पण असतात, पण ऍब्सेंट माइंडेड, कधी कधी आपल्याच नादात असतात. काय बोलतात त्यांचं त्यांना कधी कधी कळत नाही. आता एक उदाहरण झालेलं आहे असं की मीन राशीचा एक माणूस ऑफिसमधनं घरी आला होता. हातपाय तोंड धुवून अर्धी चड्डी घालून फिरत होता इकडे तिकडे. तेवढ्याच सोसायटीतले लाईट गेले. आता किती काय करशील, जरा